नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर चला आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. सकाळी उठल्यावर लवकर पाणी आणण्यासाठी गेलो होतो. या ठिकाणी जाऊन कॉईन टाकून पाणी घेणार होतो, पण कॉईन घेत नव्हतं. तर 2 वेळा ट्राय केल्यानंतर परत बटन प्रेस केल्यानंतर परत तिसऱ्यांदा कॉईन घेतला आणि पाणी येण्यास सुरुवात झालं. पण या ठिकाणी स्कॅनर असून सुद्धा स्कॅनर चालत नाही, त्यामुळे खूप अडचण झाली. स्कॅनर दुरुस्त करावा ही विनंती. आणि त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये गेलो होतो, कारण सर्दी झाली होती. या ठिकाणी सर्व सुविधा एकदम व्यवस्थित चालू झालेल्या आहेत. या ठिकाणी देखील आरओचा प्लांट आहे सरकारी दवाखान्यात. त्यानंतर सम्राट आला होता, त्याने एक आयपॉड का काहीतरी घेतलं होतं, ते लहानपणी मिळालं नव्हतं, यासाठी खूप मार खाल्ला घरातल्यांचा. पण त्याला गाणी भरून द्यायची होती. मग त्याने माझ्याकडून गाणी भरून घेतली. बराच वेळ गप्पा वगैरे करत बसलो आम्ही. आणि त्यानंतर त्याला सर्व गाणी भरून मेमरी कार्डमध्ये त्याला चालू करून दिलं. आज सनसेट खूप भारी झाला होता, वातावरण एकदम मस्त झालं होतं. त्या ठिकाणी जाऊन थोडंफार शूटिंग घेतलं आणि तुम्ही बघू शकता सूर्य कशा प्रकारे आपल्याला दिसत आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, मी आज गुरुवार असल्यामुळे दत्त मंदिराकडे गेलो होतो आगळगावमधील. त्या ठिकाणी जाऊन खूप वातावरण मस्त झालं होतं. या ठिकाणी काही शूट घेतले आणि तुम्ही बघू शकताय, हे आपल्या आगळगावातील दत्त मंदिर आहे. आम्ही प्रत्येक गुरुवारी दत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी जातच असतो. डिसेंबर महिन्यात होत असलेल्या दत्त जयंती दिवशी या मंदिरामध्ये यात्रा भरते आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक एकत्रित येत असतात. त्यानंतर त्या ठिकाणी बाजूला एक आंब्याचे झाड होते, त्याला आंबे लागले होते, पण काय घ्यायचं धाडस केलं नाही. सनसेटचा आणि निसर्गाचा आनंद घेत ते काही अंतर पुढे चालत आलो. नमस्कार मित्रांनो, मी आजपासून एक सुरुवात केलेली आहे किंवा एक नवीन संकल्प घेतलेला आहे की 100 डेज चॅलेंज. म्हणजे याच्यातून आपण येणारे 100 दिवस रोज व्यायाम करणार आहे आणि त्याच्यातून आपलं जे वाढलेलं वजन आहे ते कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की कशा पद्धतीने व्यायाम झालेला आहे किंवा त्यातून काय बदल घडतोय की नाही. तर आजपासून चॅलेंजला सुरुवात केलेली आहे आपण. याच्यामार्फत रोज दिवसातून 1 तास किंवा अर्धा तास आपण आपल्या शरीरासाठी व्यायामासाठी वेळ देणार आहे. तर येणाऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या बघायला भेटतील. तर आजच्यासाठी एवढंच आहे. जर हा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा आणि माझं जे इंस्टाग्राम पेज आहे याला फॉलो करून ठेवा, म्हणजे येणारे माझे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील.